सध्या राज्यभरामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याची चर्चा जी आहे ती जोरदार रंगताना पाहायला मिळते। खरं तर या भोंदूबाबाला पोलिसांनी जोरदार प्रसादसुद्धा दिला आहे आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया जी आहे ती मोबाईल कॅमेरासमोर देखील उघड पडलेली आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत। गोपीचंद पडळकरजी, खरं तर तुम्ही गावगाड्यामध्ये फिरता, संपूर्ण ग्रामीण भागामध्ये दौरे वगैरे करता, अशा भोंदूबाबांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असं वाटत नाही का? अशोक खरात त्यातलंच एक प्रकरण आहे। हजारो कोटींची संपत्ती, जमीन, जुमला, या सगळ्या गोष्टी आता प्रकरणातून बाहेर येताना पाहायला मिळत नाही। बघा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत चोखामाळा मेळा, संत नामदेव, अशी खूप मोठी परंपरा या महाराष्ट्राला आहे। असे काही भोंदूगिरी करणारी जी लोक आहेत, या भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे। अत्यंत चुकीचं घाणेरडं काम या अशोक खरातनं केलेलं आहे। त्याला तर सरकारनं बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आपल्या सरकारनंच या विषयामध्ये अत्यंत ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली। काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत, हिंदुत्ववादी चळवळीतले, त्यांनी या गोष्टीचा गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे। जे अत्यंत घाणेरडं चुकीचं काम करतोय आणि लोकांची फसवणूक करतोय, महिलांच्यावरती अत्याचार करतोय, अशा भोंदूबाबाला जेलमध्ये टाकलंय। मी सरकारचं अभिनंदन करेन। अत्यंत कसून या प्रकरणाची चौकशी करून दोषींच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। आम्ही कडक कारवाईच्या बाजूने आहोत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या संदर्भाची कारवाई करताना पाहायलाच मिळतात, परंतु अनेक बडे नेते यामध्ये सामील झालेले आहेत, या भोंदूबाबाच्या प्रकरणात अडकलेले आहेत। स्वतः रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला। राष्ट्रवादीचे नेते खास करून या सगळ्या संदर्भात पाहायला मिळतात। जयंत पाटील असतील, सुनील तटकरे असतील, तुमचे मुख्यमंत्र्यांचे देखील फोटो आहेत या सगळ्या संदर्भात। राष्ट्रवादीच्या नेत्यांची लिंक जास्त आहे का जरा? या मुख्यमंत्री महोदयांचा कुठं सार्वजनिक कार्यक्रम आहे, कोण बाजूला बसते कोणती बघत बसत नसते। मुख्यमंत्री महोदयांनी याच्याबद्दलची अत्यंत स्पष्ट भूमिका काल सांगितलेली आहे आणि आज सभागृहामध्ये निवेदन करणार आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गेल्याच्यामुळं यांच्या पुरोगामित्वावरती प्रश्न निर्माण झाला आहे, प्रश्नचिन्ह। इकडं म्हणा आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला भोंदूबाबाकडे जायचं, काय काय पूजा करायच्या, सगळ्या घरी भोंदूबाबाला घेऊन जायचं, असले घाणेरडे प्रकार या राष्ट्रवादीवाल्यांचे सुरू आहेत आणि ते सगळं समोर आलेलं आहे। खास करून सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी गोपीचंद पडळकर यांना चितपट केलं, अशा पद्धतीचं सगळा प्रचार प्रसार करण्यात आला आणि त्यानंतर अशोक खरातचं प्रकरण आलं, त्यामध्ये मात्र जयंत पाटलांचा फोटोच समोर आलेला आहे। आता बघा, जयंत पाटलांच्या वरती अशोक महाराजांची कृपा असल्यामुळं आता आमचं कसं काय चालणार सांगा? एवढा मोठा महाराजाचा कृपा आशीर्वाद जर जयंत पाटलावरती असेल आणि त्यांचं प्राशन केलं असेल तर प्रचंड मोठी ताकद जयंत पाटलाला मिळणारच ना। आता आम्ही कसं टिकणार त्यापुढं सांगा बरोबर? आता मला तर माहिती अशी कळते, जयंत पाटील त्याचा पोरगासुद्धा तिकडे जाऊन 2-2 दिवस जाऊन त्यांनी पूजा केलेली आहे। आता मी त्या व्हिडिओची वाट बघतोय, जयंत पाटलाच्या डोक्यावरती कलश ठेवून काही त्यांनी प्रयोग केलेत का? तो व्हिडिओ येतोय कधी, त्याची वाट बघतोय। काल ईश्वरपूरचे लोक मला म्हणले की अशोक खरात हा तिकडं ईश्वरपूरला पण 2 दिवस होता, प्रभू रामचंद्राचं त्यांचं मंदिर आहे, तिथं त्यांना पण पूजा अर्चा काय काय प्रयोग केलेले आहेत। हे सगळं पुढे येईल चौकशीच्या अंती। आता अशोक खरात बोलेल ना पोलीस कस्टडीमध्ये, पोलिसांना पण माझी विनंती आहे, हे ईश्वरपूरला कधी गेला होता, जयंत पाटलाच्या पोरांचा कुठला त्यांनी मंत्रतंत्र करून पूजापाठ केला आहे, ते सगळं पुढं आलं पाहिजे। जयंत पाटलाला काय कुठला डोस दिला आहे, ते सगळं पुढं येण्याची आवश्यकता आहे। मग आता एवढी ताकद जर अशोक महाराजाची जयंत पाटलाच्या मागं असेल, मग आम्ही कसं टिकणार सांगा बरोबर? परंतु राजकीय इच्छाशक्ती पूर्ण करण्याकरता अनेक लोक त्या अशोक खरातांकडे जायचे, अनामिका कापायचे, रक्ताहुती करायचे, काळी पूजा करायचे। त्या भोंदूबाबाकडे खरं तर 20 फुटाचा एक रोबोट सापसुद्धा होता। खरं तर राजकीय इच्छाशक्ती पूर्ण करण्याकरता, राजकारणात वरचढ होण्याकरता या सगळ्या पूजा व्हायच्या। काय याला अर्थ आहे का सांगा ना? एका बाजूला तुम्ही म्हणता आम्ही पुरोगामी आहे आणि दुसऱ्या बाजूला पूजापाठ करता, देवधर्म करता आणि परत देवाला शिवाय देता। म्हणजे मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुमची ही सगळी प्रोसेस सुरू असते राज्यभर। देवधर्म तुम्ही मानताय तर उघडच माना ना, कशाला लपून छपून करता ह्या सगळ्या भानगडी? पण हे भोंदूगिरी तुम्हाला कोणी करायला सांगितली? आता हे 20 फुटाचा साप, तुम्हाला अक्कल नाही? 20 फुटाचा साप कसा येतोय रिमोटवरचा? तुम्ही काय डोकं तुमचं काय खोकं झालं आहे काय? वाघ, नकली वाघ तिथं समोर येतोय। सगळे आता प्रकरणं खरं तर यांची इतकी छितू झाल्या, यांनी सार्वजनिक जीवनातनं बाजूला व्हायला पाहिजे। जयंतरावसारखा हा माणूस आहे ना, हा घाणेरडा माणूस आहे आणि यांनी सगळं हे आता काय खुलासा करतात बघू ना।
आज आले दिसलं मला आता ते. खरं तर पण ह्या सगळ्या प्रकरणावरतून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जसं म्हटलं पुरोगामित्वावरतीच प्रश्नचिन्ह आहे. अजित पवार गेल्यानंतरच जे पुरोगामित्व ज्यांचं आहे असं भाषणातून सांगतात ती जी कोणी लोक गेले असतील, एका पक्षाचे नाही अनेक लोक गेलेले आहेत. आम्ही देवधर्म मानत नाही, आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचे पाईक आहोत, अशी लोक बोला. तिथे गेलता कशाला? तुमचं काम काय होतं? तुम्ही मताच्या कोणाची तर मतं मिळावी म्हणून तुम्ही तुमची भूमिका मांडता का? हे ज्यांची मतं घेत आहेत त्यांना पण कळायला पाहिजे ना. खरं तर या अशोक खराताचं मिरगावामध्ये एक मंदिर सुद्धा आहे, शिवनिका ट्रस्ट देखील आहे. दारणा धरणातून त्यांना खरं तर पाणी देण्याच्या संदर्भातला एक शासन निर्णय होता, तो महाविकास आघाडीच्या कार्यकाळातला होता. अशा पद्धतीचं मत मुख्यमंत्र्यांनी देखील व्यक्त केलेलं आहे. बरोबर आहे. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना 40 किलोमीटर पाण्याला परवानगी द्या. आजूबाजूची लोक ताणलेत, त्यांना पियायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, जनावराला चारा नाही, टँकर सुरू आहे. आणि ह्या बंधुबाबाला 40 किलोमीटर पाईपलाईनची परवानगी देण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही पदाचा गैरवापर करता. या बंधुगिरीच्या नादामध्ये काहीतरी मोठं पद मिळेल, मुख्यमंत्री पद मिळेल, उपमुख्यमंत्री पद मिळेल, त्या नादात आता हे झडपीवर आलाय खाली. तो कंडक्टर झाला होता, ते सगळे झडपी सदस्य बाहेर काढायला लागला होता. वरची आता स्पर्धा संपली, आता खाली आलाय जिल्हा परिषदला, परत पुढच्या वेळेस पंचायत समितीला जाईल खाली. चला. परंतु या सगळ्या संदर्भात आरोपी करणं, सह-आरोपी करणं गरजेचं वाटत नाहीये का? जे चौकशी सगळी करायला पाहिजे. ह्यात जे कोणी आहे त्यांना आरोपी केलं पाहिजे, सह-आरोपी केलं पाहिजे. ह्यांनी आणखी कुणाला तिथं घेऊन गेलेत, कुणाकुणावरती अत्याचार केला आहे अशोक खरातनी, त्यांच्यासोबत हे होते का अत्याचार करायला, ह्याची चौकशी केली पाहिजे ना. कारण ह्यांना नाद आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. हे सगळं उघड झालं पाहिजे, हे दाबून राहिलं नाही पाहिजे. सरकारला पण माझी विनंती आहे, हे जे मोठे टगे पुढारी तिथं गेलेले आहेत, ह्यांनी आणखी कुणावरती अत्याचार केलेत का, ह्यांना त्यानं काय काय प्राशन करायला दिलं, हे सगळं समोर आलं पाहिजे ना. परंतु सरसकट जयंत पाटलांचंच नाही म्हणत आहे, इतर देखील नेते मंडळी आहेत. मग त्या सगळ्या म्हणतोय मी सगळ्यांचं. जयंत पाटील हा त्यातला एक मोरके आहे, जरा टागे आहे ना पुढचा, त्याचं जरा जास्त उघड झालं पाहिजे. तो जरा सुसंस्कृत आहे, माझ्यावरती मोठे संस्कार. हे संस्कार आहेत का रे? महाराजाचा पाहिजे हे कुठले संस्कार? कुणी सांगितलं ह्याला महाराजा म्हणून? हा, ते डोक्यावरती ह्याच्या ठेवलंय का ते बघा ना, कुठं आहे ते व्हिडिओ काढा सगळे. मला तर असं कळालं की रक्तानं ह्याला आंघोळ घातल्या तिथं. ह्याची माहिती घ्या. रक्तानं कुणाचं रक्त होतं? ते माणसाचं होतं, जनावराचं होतं, बोकडाचं होतं, कशाचं होतं? आलं पाहिजे ना पुढं सगळं. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरलेली आहे. सातत्यानं जयंत पाटलांवरती टीकास्त्र गोपीचंद पडळकर यांनी डागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. बंधुबाबा अशोक खरात याच्यासोबतचे जयंत पाटलांचे फोटो समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी थेट जयंत पाटील यांच्यावरतीच प्रहार करत जयंत पाटील यांनी या सगळ्या संदर्भाचा खुलासा केला पाहिजे आणि त्यांना सहआरोपी या सगळ्या प्रकरणात अशोक खरातांबरोबर केलं पाहिजे, अशी मागणी जी आहे ती आमदार गोपीचंद पडळकर, जे भाजपचे नेते सुद्धा आहेत, त्यांनी आपल्यासोबत बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.